Welcome to the e-learning platform of PSIET's Mechanical Engineering Department. I am Viren Birdi and we are studying mechanical engineering materials. Today we will start with unit number 3, that is cast irons, carrying 10 marks in our syllabus. At the end of this video, you will be able to state the characteristics of cast iron and also you will be able to classify cast iron. So let's get started. Cast iron. Cast irons are basically the alloys of carbon and iron in which the carbon varies between 2.0 to 6.67 percentage. That is more than the solubility limit of carbon in austenite and less than the carbon content of cementite. मागच्या धड्यामध्ये आपण स्टील्सबद्दल बघितलं आणि स्टील ऑल्सो इज अ कॉम्बिनेशन ऑफ आयर्न अँड कार्बन, पण स्टीलमध्ये कार्बनचं कंटेंट हा 2.0पेक्षा कमी असतो. जेव्हा आयर्नमध्ये कार्बन घालत असताना त्याचं प्रमाण 2%पेक्षा जास्ती होईल त्यावेळेस आपल्याला कास्ट आयर्न मिळेल. हे कुठंपर्यंत तर 6.67% कार्बन जोपर्यंत आपण ॲड करू तोपर्यंत आपल्याला कास्ट आयर्न मिळेल आणि 6.67% कार्बनला आपल्याला सिमेंटाईट मिळून जाईल. ओके, सो रिमेंबर the percentage of carbon in cast irons is between 2.0 to 6.67%. Because of the poor ductility and malleability, they cannot be forged, rolled, drawn or pressed into the desired shape, but are formed by melting and casting to the required shape and size, and hence the name कास्ट आयर्न. कास्ट आयर्नचा जो काही प्रॉपर्टी आहे त्यांच्याकडं त्याच्यामध्ये डक्टिलिटी नाही आहे किंवा मॅलिएबिलिटीसुद्धा नाही आहे आणि डक्टिलिटी आणि मॅलिएबिलिटी नसल्यामुळं त्यांना आपण रोल करू शकत नाही किंवा वायरमध्ये ड्रॉन करू शकत नाही किंवा प्रेस करून त्याचे वेगवेगळे पार्ट्स तयार करू शकत नाही आणि म्हणून कास्ट आयर्नला आपण फक्त मेल्ट करू शकतो आणि मेल्ट करून ते आपण वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये ओतून त्याचे वेगवेगळे शेप देऊ शकतो आणि म्हणूनच त्याचं कास्टिंग करत असल्यामुळं त्याला आपण कास्ट आयर्न असं म्हणतो. नाउ लेट अस सी व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कास्ट आयर्न. बेसिकली दे आर चीपेस्ट अमंग्स द कमर्शियल अलॉयज. जेवढे काही कमर्शियल अलॉयज आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात स्वस्त असणारं हे अलॉय आहे. They are easier to melt because of their low melting temperature. 1150 ते 1250 डिग्री सेल्सिअसला ते मेल्ट होतात. त्याचं मेल्टिंग टेम्परेचर हे खूप कमी आहे ॲज कम्पेअर्ड टू स्टील्स की ज्याचं मेल्टिंग टेम्परेचर हे 1350 ते 1500 डिग्री सेल्सिअस आहे. They have excellent castability due to high fluidity of melt and लो श्रिंकेज ड्युरिंग सॉलिडिफिकेशन. जेव्हा आपण त्याचं कास्टिंग करतो त्यावेळेस जेव्हा आपण त्या मोल्डमध्ये त्याला ओततो गरम करून त्यावेळेस त्याची जी फ्लुइडिटी आहे म्हणजे त्या सगळ्या मोल्डमध्ये जाण्याची क्षमता जी आहे ती खूप चांगली आहे आणि त्याचबरोबर त्याचं लो श्रिंकेज ड्युरिंग सॉलिडिफिकेशन आहे. गार झाल्यानंतर जनरली कुठलेही पदार्थ आकुंचन पावतात, पण कास्ट आयर्नचे जे आकुंचन पावण्याची क्षमता आहे ती खूप कमी असल्यामुळं त्याच्यामध्ये आपल्याला लो श्रिंकेज दिसतं आणि दॅट इज अ गुड प्रॉपर्टी ऑफ कास्ट आयर्न. देअर करोजन रेजिस्टन्स इज फेअरली गुड. त्याचा जो करोजन रेजिस्टन्स आहे हा खूप चांगला आहे आणि त्याचमुळं जर तुम्ही पंप्स बघितले असतील आपले पाण्याचे पंप्स तर त्याची जी बॉडी असती ती कास्ट आयर्नची असते कारण ती नेहमी पाण्यामध्ये असतात आणि त्यामुळं त्याचं करोजन रेजिस्टन्स चांगला असल्यामुळं पंप्ससाठी आपण कास्ट आयर्न्स वापरतो. किंवा ज्या ठिकाणी आपल्याला पाण्यामध्ये जास्त वेळ कुठलंही पदार्थ ठेवायचा असेल किंवा एखादा कंपोनंट ठेवायचा असेल तर तो कंपोनंट आपण कास्ट आयर्नपासून तयार करणार.
By proper alloying and suitable heat treatment, the properties of any type of cast iron can be easily adjusted over a wide and useful range. जे प्युअर कास्ट आयर्न आहे त्या कास्ट आयर्नमध्ये आणखीन वेगवेगळे अलॉईंग एलिमेंट्स घालून किंवा वेगवेगळी हीट ट्रीटमेंट देऊन आपल्याला त्याच्या प्रॉपर्टीज आणखीन बेटर करता येतात किंवा सुटेबल करता येतात आपल्या ॲप्लिकेशनसाठी. इन जनरल दे आर ब्रिटल अँड देअर मेकॅनिकल प्रॉपर्टीज आर इन्फिरियर टू स्टील्स. इन जनरल ते ब्रिटल आहेत, म्हणजे कास्ट आयर्नचा एखादा कॉम्पोनंट आपल्या हातातनं पडला तर तो फुटतो. सो दे आर ब्रिटल. आणि त्याच्या ज्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज आहेत त्या आपण जर स्टीलबरोबर कम्पेअर केल्या तर त्या स्टील एवढ्या चांगल्या नाही आहेत. दे आर इन्फिरियर टू स्टील्स. आता आपण कास्ट आयर्नचं क्लासिफिकेशन बघूया. कास्ट आयर्नचं क्लासिफिकेशन हे मेजरली 3 प्रकारांनी केलं जातं. त्यातलं पहिलं आहे क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ फर्नेस यूज्ड इन देअर मॅन्युफॅक्चरिंग. ज्या फर्नेसमध्ये आपण कास्ट आयर्न तयार केलेलं आहे त्या फर्नेसच्या टाईपवरती त्याचं आपण क्लासिफिकेशन केलेलं आहे. त्यातलं पहिलं आहे क्युपोला कास्ट आयर्न. जर क्युपोला फर्नेसमध्ये कास्ट आयर्न तयार केलं असेल देन वी विल कॉल दॅट कास्ट आयर्न ॲज अ क्युपोला कास्ट आयर्न. Then we have air furnace cast iron. Then third is electric furnace cast iron, and number 4 is duplex cast iron. Okay, this is on the basis of furnace used. Then we have the classification based on composition and purity. त्यामध्ये पहिलं आहे लो कार्बन लो सिलिकॉन कास्ट आयर्न. ज्या कास्ट आयर्नमध्ये कार्बन कमी आहे आणि सिलिकॉन पण कमी आहे अशाला आपण लो कार्बन लो सिलिकॉन कास्ट आयर्न असं म्हणणार. सेकंड इज हाय कार्बन लो सल्फर कास्ट आयर्न. देन थर्ड इज निकेल अलॉय कास्ट आयर्न. द थर्ड क्लासिफिकेशन इज बेस्ड ऑन द मायक्रोस्ट्रक्चर अँड अपिअरन्स ऑफ फ्रॅक्चर. त्याचं मायक्रोस्ट्रक्चर कसं आहे आणि कास्ट आयर्न मोडल्यानंतर किंवा फोडल्यानंतर त्याचा आतलं कलर कसा आहे त्याच्यावरती सुद्धा त्याचं क्लासिफिकेशन आहे. द फर्स्ट इज व्हाईट कास्ट आयर्न, देन मॅलिएबल कास्ट आयर्न, ग्रे कास्ट आयर्न अँड नोड्युलर कास्ट आयर्न. सो दॅट इज ऑल अबाउट क्लासिफिकेशन ऑफ कास्ट आयर्न. आता हे जे प्रकार आहेत व्हाईट कास्ट आयर्न, मॅलिएबल, ग्रे आणि नोड्युलर हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया डिटेलमध्ये. And last is chilled cast iron. Okay, so in the next video we will talk about the different types of cast irons. Till then, stay safe, stay home, study well. Thank you.